राम राम. राम राम. आज तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण मुक्काम पोस्ट कातपूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एका मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचा परिचय आपण एकदा घेऊया, नंतर आपली मोसंबीची चर्चा पुढे घेऊया. तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा. दत्तात्रय भासू बर्डे, राहणार कातपूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. आपण मागच्या वेळेस तुमच्या बगीच्यामध्ये व्हिडिओ घेतलेला होता, हो है ना? हो. आणि आपल्या झाडाची संख्या किती आहे? 28 झाड आहे. आणि मागच्या वेळेस आपला बगीचा गेलेला होता 50 लाख रुपये. हो. 50 लाखाला बगीचा डिसेंबर गेला, बरोबर. मध्ये. डिसेंबर मध्ये बगीचा गेलेला होता आपला मागच्या. आज आहे 7 नोव्हेंबर. हो. आता ह्यावेळेस मागच्या वेळेसचं वातावरण आणि ह्यावेळेसच्या वातावरणामध्ये खूप मोठा फरक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या वेळेसचं जे मार्केट होतं हो. त्या मार्केट आणि ह्यावेळेसच्या मार्केटमध्ये पण फार मोठा फरक आहे. कारण मागच्या वेळेस ह्या टायमाला मार्केट होतं 7 नोव्हेंबरला, हो. मला वाटतं दिवाळी झालेली होती, हो. तर 45 रुपये मार्केट होतं लगेच तोडायला माल. हो. यावेळेस तशा प्रकारचं मार्केट नाही आहे ना. जादा पावसामुळे. हा, जास्त पावसामुळे. पाऊस म्हणजे असं दुहेरी फटका बसला हो. की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पाऊस नव्हता, पण दिल्ली, आग्रा, उत्तर प्रदेश वगैरे त्या भागामध्ये पाऊस होता, म्हणून इकडून तिकडे माल गेला नाही. हो. म्हणजे तिकडच्या मंडई बंद राहिल्या. आणि नंतर ज्यावेळेस त्या सुरू झाल्या तर आपल्याकडे पाऊस झाला. थोडक्यात अतिवृष्टी म्हणजे 200-250 मिलीमीटर पाऊस झाला एका दिवसामध्ये आपल्या पैठणला सुद्धा. हो. आणि त्याच्यामुळे एवढा विपरीत परिणाम झाला की मोसंबीची काही प्रमाणामध्ये भाप लागणं, त्याच्यानंतर मगरी, हो. अशा प्रकार झाला. तर आमच्या शेतकऱ्यांना हे सांगा की झाडाची संख्या किती? 2800. आणि आपण बगीचा किती विकला? आपण बगीचा विकला यावेळेस 45 लाख. 45 लाखाला. म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 लाख रुपये आपल्याला कमी कमी आहे. आले. आणि हेही सांगा आता, म्हणजे मला तुम्हाला विचारायला वाईट वाटतं ऍक्च्युअल, पण मग आपला बगीचा जो किती लाखाला मागितला होता? 70-75 लाखाला 70-75 लाखाला मागितला वीस होता. तारीख देत होती. इसारा देतो. हो. पण आता म्हणजे त्याच्यात तुमची चूक नाही आणि कोणाचीच नाही. थोडक्यात एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस होईल हो. असं वाटलं नव्हतं. वाटलंच नाही कोणाला. म्हणजे असं वाटलं ना की ती अतिवृष्टी होईल. म्हणजे या पैठणमध्ये समजा पाणी आलेलं होतं, है ना, महापुराचं. हो. 3 लाख क्युसेसने पाणी सोडलेलं होतं. हो. आणि हा जो बगीचा आहे हा धरणाच्या जवळच आहे, म्हणजे इथून पुढे धरणाची भिंत आहे, हो. है ना. हो. पाणी सोडलं म्हणजे एवढा प्रमाणात पाऊस झाला, आणि पाऊस झाल्यामुळे ह्या रानात सगळं पाणीच वाहत होतं. पूर्ण आता वापस झाला सर याचा. किती दिवस वापसा नव्हता राणा? 2 महिने वापस नव्हता. 2 महिने वापसा नव्हता. मग आता 2-2 महिने जर वापसा नसेल तर मग फळगळीची समस्या येणार ना. इतका जर ओलावा राहिला तर फळगळ होणार. अक्षरशः सर म्हणजे 200-250 टन माल होता बागेच्यावर, पण बा. ते जास्त अति पावसामुळे का हा, खालचा माल खाली आला. खालचा माल. आणि त्याच्या अगोदर मला वाटतं एक 15 दिवस अगोदर व्हिजिट झाली पाऊस हो. येण्याच्या अगोदर. हो, हो. मी तुम्हाला म्हणलो एक खालचा माल जो आहे, कारण की पोळ्याच्या नंतर मोठाले पाऊस मराठवाड्यात होतात, परतीच्या बाजू लोखंडे ज्याला म्हणतो आपण. हो, हो. तर खालचा जो माल आहे थोडक्यात त्याला काहीतरी तुम्हाला म्हणलं तर दोऱ्या, पण द्या तुमचं पण गेला. बरोबर होतं. तू म्हणले सर 2 लाखांचे लावले तरी पुरणार नाही, हो. इतका माल होता सगळ्या मालाचा खालच्या वापर. साईडला पूर्ण माल. पूर्ण माल वापरला. आणि तोच माल खाली आला. हो. त्याचा पण नाईलाज असा झाला, आता 150, 200, 250 मिलीमीटर पाऊस जर पडतो तर खाली जे जमिनीवरती पाऊस पडल्यानंतर जी माती उडती, हो. ती माती सगळी बुरशी, थोडक्यात फंगस जे आहे कुठं जाऊन बसतं? हा, मोसंबी मोसंबी. फळावर. आणि मग ते त्या फळाच्या मार्फत वरती जातं. हो. म्हणजे काही काही ठिकाणी वरपर्यंत भाप लागली, हो. काही काही झाडाला, सगळ्या झाडाला ती नाहीये. आता आपण जिथं व्हिडिओ घेतोय सध्या या मोसंबीची, म्हणजे ह्या कंडिशन मध्ये 2-3 गोष्टी समजून घ्या. 2 महिन्यापासून शेतात वापसा नाही, हो. है ना. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली. हो. विशेष म्हणजे दिवाळीच्या नंतर पण पाऊस झाला. हो. दिवाळीच्या नंतर पण झाला हा, पाऊस. झालं झालं. म्हणजे सतत पाणी, आता सतत फक्त ओलावा. 2 दिवसापर्यंत चालतं येऊ राहिलं सर. हा, 2 दिवसापासून वापशाला हो. आलाय. त्या म्हणजे नाईलाजाने, थोडक्यात घाबरून म्हणा, की 45 लाखाला बगीचा द्यावा लागला द्यावं आपल्याला. लागलं. म्हणजे नाही आता विचार केला तर अजून पैसे झाले असते. पण आता कसं आहे, मी काय आणि कोणी काय गॅरंटी देऊ शकत नाही नाही. परत पाऊस येणार नाही, नाही देऊ शकत. है ना. तोडकर हवामान अंदाज ऐकतो आपण, ते परत हो. सांगते पाऊस येणार, परत पाऊस आलात करायचं काय? त्याच्यामुळे जे- तुम्हाला वाटलं जो मला आहे त्याचा ते- थोडक्यात हा, पदरात पाडून गेलं. पदरात पाडून घेतो. तुम्ही तो 45 लाखाला विकला. हो. आता आपण आपल्या शेतकऱ्यांना हे दाखवू की या झाडाची आणि मोसंबीची क्वालिटी कशी आहे ना. थोडं इकडे या. बरं, तुम्हाला काय काय म्हणजे जमेच्या बाजू दिसतात, थोडक्यात प्लस पॉईंट काय आहे आपल्या झाडामध्ये सध्याच्या कंडिशनला सांगा. पूर्ण 1 नंबर क्वालिटी, कुठं काळा नाही काही नाही, आणि गुच्छाची गुच्छी अशी. गुच्छे आणि 1 नंबर साईज पण आहे.
थोडक्यात माल अजून दबत नाही, हे जी महत्वाचं आहे. मार्केटला साईज चालते की ती ती साईज साईज मी तुम्हाला बगीचा जेव्हा आलो आता तुम्हाला हो. काय म्हटलं मी की थोडक्यात भारतातलं एक नंबरचं मार्केट जे आहे तिथं मोसंबी कॅरेट मध्ये नेण्यासारखी मोसंबी एवढी थोडक्यात नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा म्हणजे मध्ये मध्ये तर भयंकर वातावरण झालेलं होतं. पण त्या तुलनेत थोडक्यात आपण म्हणून आपल्या कानावून गेलं, नुकसान झालं आपलंही, पण बाकीचे जे बगीचे समजा 80-90% खाली आले, त्याच्या तुलनेत आपल्या नियोजनामुळं थोडक्यात बगीचा वाचला. सध्या पण चांगल्या क्वालिटीचा आहे, पण थोडक्यात आपण तो विकलेला आहे आता. तो किती टन भरेल काय याचा अंदाज आपण घेऊ. समजा तुम्हाला म्हटलं मी की माल दिल्यानंतर एकदाचा अंदाज घ्या किती भरलाय, पण आता 250-200 टनापर्यंत आपला माल होता. बरं मला सांगा की मार्गदर्शन जे केलं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कुठे असं दिरंगाई दिसली का, व्हिजिट दिली नाही किंवा म्हणजे जे जे आपत्ती जे जे प्रॉब्लेम आले त्यावेळेस कंटिन्यू आलो. उलट मी माझा बगीचा म्हणून आलो, म्हणजे बाकीच्या गोष्टीत पण तुम्हाला बाबा थांबा, समजा शेतकरी हातबल होतो ज्यावेळेस फळगळ वगैरे व्हायला लागली, समजा जास्त भापीची वगैरे ते मध्यंतरीच्या पावसाच्या पिरियड मध्ये, आता त्यावेळेस कंडिशन अशी होती की तुम्हाला फवारणी मारायला जरी सांगितलं तर फवारणी मारणं शक्य होतं का? नाही, ते चालताच येत नव्हतं. आणि ठिबकने सोडायचं म्हणलं तर पाऊस एवढा व्हायचा तर ते परत वाढायला होऊन जायचं काम होतं. त्या दोन्ही गोष्टी त्यावेळेस शक्य झाल्या नाही, पण तेवढ्याच्या सुद्धा व्यवस्थित नियोजन केलं. तुमची कंटिन्यू व्हिजिट असल्यामुळे मार्गदर्शन पूर्ण कंटिन्यू होतं तुमचं. विशेष म्हणजे मला वाटतं त्यावेळेस 8-8 दिवसाला आलो मी. 8 दिवस कशामुळे ती जर प्रसंग भयंकरच होता तो अतिवृष्टीमुळे. योग्य प्रकारचं मार्गदर्शन कंटिन्यू तुमचा फोन राहतो, चक्कर मारून या काय. आणि मी एवढं म्हणलो किती पाऊस आला तर रोज बगीच्यात जाऊन काम नाही केलं चालेल, पण कंडिशन पाहून मला सांगा फक्त काय कंडिशन. तर माझ्या हिशोबाने जे वातावरण यंदाचं पाहता कंडिशन म्हणजे व्यवस्थित राहिली, चांगले पैसे झाले, म्हणजे आपल्या खर्चाच्या थोडक्यात तिप्पट पैसे आपल्याला आले है ना. त्या तुलनेने विचार जर केला तर असं एकंदरीत महाराष्ट्रातच अतिवृष्टी झालेली होती, त्याच्यामुळे त्याचा फटका फक्त आपल्यालाच बसलेला नाही. आता आपण जिथं व्हिडिओ घेतोय समजा इथंच माल क्वालिटीचा आहे असं नाही, पुढे पण आपण झाड बघू. या अजून तरी समजा 1 महिन्याच्या आसपास माल घेऊन जाईल. पण मार्केट जर आलं मध्ये तुम्हाला सध्या थोडं मार्केट डाऊन आलं होतं, कधी दिवाळी नंतर जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे मार्केट डाऊन आलं होतं, पण आता मार्केट चढायला लागलं चांगलं. त्याच्यामुळे मध्ये त्याच्या हिशोबाने तो माल तोडेल, पण माल आपली जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त माल भरणार. जास्त माल फक्त ते पावसाला थोडं घाबरल्यामुळे माल आपण दिला, म्हणजे आपण ज्या पैशाला दिला त्याच्यापेक्षा जास्त पैसे झाले असते. पण मग आता हे जर तरचा विषय, विक्री हा विषय थोडासा अवघड आहे. मार्केट आणि वातावरण कोणी सांगू शकत नाही. या इथं रशीद भाई घ्या बरं, हे क्वालिटी पहा ना. हे झाड मोठं नव्हे, गॅपचं लावलेलं वाटतं, गॅपचं झाड लावलेलं आहे. त्याची क्वालिटी, ही क्वालिटी दाखवा इकडची. त्याच्यानंतर हे झाड घ्या पण हां हे इथं नीट बघ. म्हणजे याच्यापेक्षा क्वालिटी जर राहिला असता, पण या वातावरणात असा माल आहे म्हणजे जरा या बरोबर आहे का. आतून माल दाखवायचा तो झाडाचा. बरं ह्यावेळेस झाडाची क्वालिटी जी आहे ती कशी वाटते आपल्याला? नंबर क्वालिटी. म्हणजे क्वालिटी याच्यामुळे विचारतो की माल इतका लोड होता, लोड जितका माल होता सर थोडीफार समजा गळ झाली खाली, पण गळ जरी झाली तर ते माल ताकद घेऊनच गेला ना झाडाला. ताकद घेऊन. त्या तुलनेत क्वालिटी कशी आहे? क्वालिटी चांगली. इतका माल असताना ती काडीवर नाही आली. काडीवर नाही आली, कारण जास्त माल जर झाडाला लागला त्याच्यामुळे पण काडी पडते, कारण ताकद जाते ना वाया तेवढी झाडाची. पण त्या तुलनेने एवढी काही काडी नाही, किरकोळ आहे थोडीफार काडी, एवढी विशेष काही काडी पडलेली नाही. झाडाची क्वालिटी पण चांगली, झाडाचा आहे शिल्लक माल तो पण क्वालिटीचा आहे, 1 नंबर साईजचा आहे. त्याला चकाकी आहे, थोडक्यात आपण जे थोडस त्याला वरतून कलर म्हणतो, चकाकी म्हणतो थोडक्यात. कॅरेटने माल नेण्यासारखा माल आहे सध्या सुद्धा.
तर मग अजून एक आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, मोसंबीचे बागायतदार, की तुमची कुठली फीस वगैरे घेतली का? नाही फीस नाही घेतली, है ना? फीस अजिबात नाही. मग खरं सांगायला काही हरकत नाही. नाही फीस नाही घेतली. फीस वगैरे कुठली त्याची नाही. फीस आकारलेली नाही, मी घेतलं तुम्हाला अमुक तसं काही नाही प्रकार केलेला नाही नाही. फीस अजिबात फीस नाही, आकारली. 1 रुपया पण नाही घेतला. बरं, तुम्हाला जे मार्गदर्शन केलं हो. ते योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं का एकदम प्रामाणिकपणाने? तुमच्या मध्यमुळे सर आजचे असे दिवस आहे. नाही तर शेतकऱ्याचे नाही होऊ शकत नाही असं एवढं. बरं, विक्रीला पण मध्ये तुम्हाला असं वाटलं, आता समजा आपत्ती हा. आली विक्री करताना नाही, पण तुम्हाला म्हणलं थोडं तुम्ही- दमदार, हा शांत राहा. नाही तर मग ते जरा शेतकरी- आता आकडा मी सांगणं योग्य नाही, पण हा. त्याच्या बरंच अलीकडेच आवरलं असतं हा, काम, हा. आहे ना? हो. त्याच्यापेक्षा जे आले शेतकरी घाबरून जातो ना. घाबरून जातो. हा, त्याच्यामुळं म्हणजे माझा पण उद्देश, तुम्हाला 2 पैसे वाढून आले हा. म्हणजे आम्हाला आनंद आहे. हा, आनंद आहे. थोडक्यात आहे ना, शेतकरी हो. करतो कशासाठी कष्ट. कष्ट आता एवढं श्रम घ्यायचे समजा, आता उघड्या आभाळाखाली ठेवलेले झाडं होते, कधी त्या अतिवृष्टीच्या हा, काळामध्ये हा. किती भयंकर वातावरण होतं, एकदम म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर झालेलं होतं. तर तरी सुद्धा आपला माल राहिला आणि समाधानकारक पैसे झाले. चांगलं झालं. हा, तर तुम्ही आमच्याकडून जे मार्गदर्शन घेतलं हम्म. याबद्दल तुमचे मनस्वी आभार. तुमचे पण आभार सर. धन्यवाद.